नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटकीची रसाभाजी, झणझणीत आणि चमचमीत. चला तर मग करायची सुरुवात. सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये गरम पाणी करण्यास ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मी मोड आलेली मटकी घेतली आहे. मटकीला मोड आणण्यासाठी मटकी 5 ते 6 तास अगोदर पाण्यात छान भिजवून ठेवलेली होती. मटकी छान भिजून झाली की मग तिला गाळणीत काढून रात्रभरासाठी गाळणीवरून एक रुमाल झाकून दिला होता. त्यानंतर आपल्या मटकीला बघा किती छान मोड आलेले आहेत. आता आपलं पाणीही गरम झालेलं आहे. आपण त्या पाण्यात धुतलेली मटकी छान मिक्स करून घेऊ. मटकी टाकून झाली की मग त्यात थोडी हळद आणि मीठ घालून छान मिक्स करून घेऊयात. बघा आता आपली मटकी किती छान शिजून झाली आहे. चला तर मग आता आपण पुढील कृती करूयात. पुढील कृतीसाठी आम्ही कांदा, लसूण, अद्रक आणि टमाटरची छान पेस्ट तयार करून घेतली. चला तर मग आता आपण आपली मटकी एका भांड्यात काढून घेऊयात. पुढील कृतीसाठी आपण त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकूयात. तेल छान गरम झालं की त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता छान परतून घेऊयात. आपण आता कांदा, टमाटर, लसूण आणि अद्रकची जी प्युरी तयार केलेली होती तिला टाकून छान परतून घेऊ. त्यानंतर आपल्याला प्युरी छान शिजवून घ्यायची आहे. बघा प्युरीने पूर्णपणे तेल सोडलं की मगच आपल्याला त्यात मसाले घालायचे आहेत. आपली प्युरी आता शिजून झाली आहे. आपण त्यात 2 चमची लाल तिखट, थोडासा मसाला आणि धने पावडर टाकून छान कालवून घेऊयात. आपण हळद टाकलेली नाही आहे कारण आपण मटकी शिजवतानाच हळद टाकून दिलेली होती. आपल्याला मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत. अरे वा, बघा आपले मसाले किती छान शिजून झालेत. बघा मसाल्यांनी छान तेल सोडलेलं आहे. आता आपण मटकी शिजवून घेतली होती त्या मटकीला पाण्यासकट टाकून छान मिक्स करून घेऊयात. आपण जर मटकी शिजवलेलंच पाणी या भाजीत घातलं तर मटकीला खूपच छान चव येते. त्यामुळे आम्ही मटकीला आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती कारण आपल्याला तेच पाणी वापरायचं होतं म्हणून. बघा आता आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे. आता आपण याच्यात थोडं चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकत्र करून घेऊया.
वा बघा किती सुंदर दिसते. भाजी जशी दिसायला दिसते तशीच खायलाही चविष्ट होते बरं का, अशी प्रकारे भाजी केलेली. आता आपण त्यात थोडी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आपली मटकी रसा भाजी पूर्णपणे तयार आहे. चला तर मग करायची प्लेटिंग. तुम्हीही अशा पद्धतीने एकदा मटकी रस्सा करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.